या भाऊ दुसऱ्या शेतात काय कोण राहिलं? थांबा थांबा, आधीपासून सांगतो. मी, पप्पा आणि भाऊ तिघं आम्ही शेतात जात होतो. दुसरं शेत आमच्या घरापासून 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तिथे आम्ही गेलो होतो. भावाला म्हटलं मी व्लॉग बनवतोय, तर त्याने खतरनाक ॲक्शन दिली होती बघा. ही मामांनी हरभरा लावला होता शेतात. मी लहान होतो त्यावेळी आजी आजोबांसोबत या विहिरीमध्ये पाणी घ्या. त्यावेळी खोल होती विहीर. जवळच गेलो होतो पण मामांना कॉल केला. मामांनी कॉल रिसीव्ह नाही केला. आम्हाला वाटलं मामा घरी गेले असेल. आणि हे बघा मित्रांनो, मस्त आहे. मित्रांनो, इथून मामाने काय खतरनाक बात ठेवलं हो राव मला. इथून वरतून नजारा हा असा आहे झोपडीचा. मग मामा नव्हते, मामाला आवाज दिला, मामा नव्हते. मग तिथून निघालो आम्ही. म्हणतो उदास होतो मग मामा नव्हते. मग तिथून आम्ही निघालो होतो. पप्पा इकडं तर भाऊ इकडं. म्हटलं जायचं घुसून डायरेक्ट मामाच्या शेतातून शेंगाचं झाड उपटलं. भाऊ लागला मस्तपैकी शेंगे काढायला. बघतो तर त्याला लगेच तहान लागली. पाणी पितो होता घटाघटा. नंतर परत पाणी पिऊन परत लागला का आम्हाला. पप्पा पण शेंगे उपटत होते. नंतर आम्ही बसून तोडत होतो भावासोबत. त्यानंतर पप्पांना म्हटलं थांबा थांबा मी पण येतोय. ते तसं जवळच होते पण कसं आवाज द्यायचं काम असतं नाही का, लहान पोरगं राहून जायला म्हणून. पाणी घेऊन जाण्यासाठी पिशवी अडकवलेली होती माझ्या मानेत. आम्ही लवकरच पोहोचलो होतो आम्ही मामाच्या झोपडीत. नंतर मामासोबत नंतर आम्ही थम्सअप संपवली. 4 जणांची पार्टी केली होती. मस्तपैकी पार्टी झाली होती. त्यानंतर मित्र आम्ही निघालो होतो. भाऊ बघत होता मस्त नजारा होता म्हणून. पप्पांना बघतो तर पप्पा तिकडे पुढे 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 जात होते. आम्ही थांबलो होतो. ठीक आहे मित्रांनो, व्लॉग आवडला तर लाईक करा.